धन्यवाद, मी तुला धन्यवाद. आमचे सगळे दुःख अश्रू पुसणारा तू परमेश्वर. आम्हाला देवा दुःखाचा विसर पाडणारा तू देव आहे. आमची पाप लाखेसारखी लाल असली तरी ती गिरमिजासारखी करणारा तू देव आहे. मग कशी पूर्वपासून पश्चिम दूर आहे तशी तू आमच्या अपराध आमच्यापासून दूर गोष्टीबद्दल तुझा आभार मानतो. इथे उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती प्रभू देवा तुझ्या गौरवी हातात आम्ही समर्पित करतो. तुझ्या आत्म्याने प्रत्येकाला देवा तू भर आणि प्रभू देवा आज जशा प्रकारे ते आलेत पित्या तशा प्रकारे ते जाणार नाही प्रभूजी, तर तुझी महिमा प्रगट होताना प्रभू देवा त्यांना पाहता येणार आहे. प्रभू देवा आम्ही धन्यवाद देतो. प्रभू देवा शांती आणि आनंद त्यांच्या जीवनात प्राप्त होणार. जी अपेक्षांची प्रार्थना करून ते निघाले असतील पित्या निश्चितार्थाने प्रभू देवा ती गोष्ट त्यांच्या जीवनासाठी तू घडवणार आहेस. आणि प्रभू देवा येशूच्या नावात प्रभू देवा तुझं सामर्थ्य या ठिकाणी रिलीज व्हावं प्रभू असो. आमची प्रार्थना ऐकत आहे समय धन्यवाद. येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणून तू ऐकते. आमेन आमेन. बसूया आपण सगळेजण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बरोबर काढा शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 24वे वचन. शास्त्रे याचा 6वा अध्याय आणि 24 वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग गिदोनाने तिथे परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांधली व तिचे नाव याहवे शालो शेमदाता परमेश्वर असं ठेवले. अभियेजराच्या 11 येते ती आजपर्यंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आतापर्यंत यहोवाविषयी बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि 5 ते 6 संदेश असतील जे आपण यहोवाविषयी पाहिले असतील, आहे ना. कोणाकोणाला आठवतात ते संदेश? सुरुवातीला आपण पाहिलं होतं यहोवा एलोहीम निर्माण करता परमेश्वर, आणि दुसरा यहोवा एलशदाय, त्याच्यानंतर यहोवा यिरे, आणि त्याच्यानंतर मग यहोवा अदोनाय, अजून यहोवा राफा, अजून
यहोवा यावे. हालेलुया. 6 संदेश आजपर्यंत आपण ऐकलेले आहेत आणि आता आपण यहोवा शालोम विषयी पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा यहोवा शालोम. यहोवा शालोम. यहोवा शालोम म्हणजे काय? शालोम म्हणजे शांतीदाता परमेश्वर. बाजूला सांगा शांतीदाता परमेश्वर. शांतीचा परमेश्वर. आपल्या देवाला शांतीचा देव म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला देव या ठिकाणी या जगामध्ये उपस्थित आहे म्हणून जगात शांतता आहे. प्रेज द लॉर्ड. एक काळ असा येणार आहे की देवाची उपस्थिती निघून जाईल आणि शांती पण त्याच्याबरोबर निघून जाईल. एक काळ येणार आहे पृथ्वीवर. मी सांगणार आहे पुढे जाऊन की कशा प्रकारे तो काळ येईल. पण शांती का आहे माहिती आहे जगात? शेजारी शेजाऱ्याला का खून करत नाही, का मारत नाही माहिती आहे? तुम्हाला वाटतं पोलीस आहेत म्हणून? नाही, देव आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. आपल्याला असं वाटतं कायदा आहे म्हणून कायद्याला माणसं घाबरतात, कायद्याला कोण घाबरत नाही. हालेलुया. परमेश्वर आहे म्हणून शांती आहे. परमेश्वराची उपस्थिती आहे जगामध्ये म्हणून शांती आहे. कारण आपला देव शांतीचा देव. हालेलुया. देवाने शांती ठेवली म्हणून या जगामध्ये शांतता आहे. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस गिदोनाने हे शब्द बोलला, यहोवा शालोम, एका वेदीचं नाव ठेवलं त्यांनी. कशाचं नाव ठेवलं? वेदीचं नाव. एक वेदीची स्थापना केली. बाजूला सांगा एका वेदीची स्थापना केली गिदोनाने. त्याला शांतीची वेदी म्हणतात. कशाची वेदी म्हणतात? शांतीची वेदी म्हटली जाते त्याला. यहोवा शालोम जी वेदी आहे त्या वेदीला शांतीची वेदी म्हटली जाते. ज्या काळामध्ये गिदोन होता, ज्या काळामध्ये गिदोनाचं पाचारण झालं, त्या काळात मिद्यानी लोकांनी इस्रायलावर वारंवार आक्रमण केलेली होती. मिद्यानी लोक वारंवार इस्रायलावर आक्रमण करत होते, त्यांना लुटत होते, त्यांची शेती लुटत होते, त्यांचं धान्य लुटलं जात होतं. त्याचबरोबर त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याजवळ असलेल्या सोनं नाणं, त्यांची प्रॉपर्टी संपत्ती आणि बायका मुलं यांची लूट केली जात होती आणि खूप अशांतता त्या काळामध्ये होती. आणि वेगवेगळ्या प्रकारे इस्रायल लोक गांजलेले होते. इस्रायल लोकांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे हमले केले जात होते. तुम्ही जर तो 6वा अध्याय पूर्ण वाचला, 6, 7, 8, 9 अध्याय जर तुम्ही वाचले तर गिदोनाची पूर्ण स्टोरी तुम्हाला पाहायला मिळेल. ती नंतर तुम्ही वाचू शकता, तेवढा वेळ आपल्याकडे नाही एवढी स्टोरी वाचण्यासाठी, पण मी संक्षिप्त रूपात तुम्हाला स्टोरी सांगत आहे. आणि मिद्यानी लोकांनी वारंवार आक्रमण केल्यामुळं एक दिवस गिदोन काय करत होता माहितीये? गिदोन गव्हाच्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये, द्राक्ष कुंडांच्या मध्ये गव्हाची मळणी करत होता. म्हणजे गव्हाची मळणी तर गव्हाच्या ठिकाणी केली पाहिजे, पण द्राक्ष कुंडांच्या मध्ये तो गव्हाची मळणी यासाठी करत होता की किमान त्याजवळ जे असलेले गहू आहेत ते टिकून राहतील, ते लुटले जाणार नाहीत, ते कुठेतरी लपून छपून ठेवता येतील. गिदोन हा काही साधारण मनुष्य नव्हता. गिदोन खूप श्रीमंत होता. नोकर चाकर त्याच्या घरी होते आणि बऱ्याचशाच गोष्टी त्याजवळ होत्या. तरी सुद्धा असा श्रीमंत असलेला मनुष्य अगदी निर्बल बनलेला होता, अगदी कमकुवत बनलेला होता. आणि असा हा कमकुवत बनलेला मनुष्य, भित्रा मनुष्य, घाबरलेला व्यक्ती जो द्राक्षाच्या कुंडामध्ये गव्हाची मळणी करत आहे, त्याजवळ एक देवदूत येतो. आणि देवदूत काय म्हणतो माहिती आहे? हे बलवान वीरा. हालेलुया. बलवान वीरा म्हणून त्याला हाक मारतो. गिदोन घाबरतो. गिदोनाला वाटतं अरे बलवान वीर बाजूला कोणीतरी कोणाला काहीतरी म्हटलेलं आहे का काय, पण नाही. देवदूत म्हणतो तुलाच म्हणलेलं आहे मी बलवान. हालेलुया. नंतर मग त्याला पाचारण सांगितलं जातं, तो कसा मिद्यान्यांचा हातून इस्रायल लोकांचा बचाव कसा करेल या गोष्टी सांगितल्या जातात. सगळं काही त्याला सांगण्यात येतं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर तो काय करतो माहित आहे? एका वेदीची स्थापना करतो. प्रेज द लॉर्ड. एका वेदीची स्थापना करतो आणि एका वेदीची स्थापना केल्यानंतर तो असं म्हणतो आजपासून इस्रायलामध्ये शांती राहील. शांतीचा देव आलेला. प्रेज द लॉर्ड. आजपासून कुणाची लूट होणार नाही, आजपासून कुणाचं हिरावलं जाणार नाही, आजपासून श्राप राहणार नाही, आजपासून इस्रायलांचं नुकसान होणार नाही, आजपासून इस्रायलामध्ये कोणत्याही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जे शत्रूचे आक्रमण आहे ते शत्रूचे आक्रमण थांबतील, कारण वेदी स्थापन केली. प्रेज द लॉर्ड. काय स्थापन केले? वेदी स्थापन केली. शांतीची वेदी. हालेलुया. बाजूला पुन्हा एकदा सांगा शांतीची वेदी म्हणजे यहोवा शालोम. उत्पत्तीचं पुस्तक याचं 16वा अध्याय 13वे वचन काय सांगतं? उत्पत्ती याचा 16वा अध्याय 13वे वचन. त्या ठिकाणी हगार आहे आणि हगारेने पळून जात असताना त्या ठिकाणी जे आहे तिचं वचन म्हणजे बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता एल रोई पाहणारा देव असे ठेवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने काय ठेवलेलं आहे हगारेनं?
परमेश्वराचं नाव ठेवलं. आता येईल रोई. आता येईल रोई म्हणजे पाहणारा देव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गिदोन आणि हगार यांच्यामध्ये एक साम्य मोठं काय माहितीये, हे दोघेही संकटात होते, दोघेही अडचणीत होते, खूप मोठ्या समस्यातून जात होते. आणि या समस्यांच्या वेळेस देवानं त्यांची भेट घेऊन, म्हणजे प्रत्यक्षात भेट घेतली. बरं, गिदोनाची पण भेट घेतली आणि हगाराची पण भेट घेतली गेलेली आहे. आणि त्यांना त्यांच्या संकटातून अद्भुत रीतीने परमेश्वरानं वाचवले. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असं वाटत असेल की मी संकटात आहे, अडचणीत आहे, माझी फॅमिली अडचणीत आहे, माझ्या कुटुंबात अडचण आहे, माझ्या जीवनामध्ये समस्या आहे, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की देव तुमची भेट घ्यायला वेळ लावणार नाही. देव तुमच्या जीवनामध्ये भेट घेऊन ती शांतीची वेदी तुमच्या जीवनामध्ये स्थापन केली जाईल. हालेलुया. कारण आपला देव शांतीचा देव आहे आणि शांतीची वेदी स्थापन करण्यासाठी देव प्रयत्नशील राहतो. त्याला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः ज्यावेळेस देव भेट घेईल त्यावेळेस शांतीची वेदी स्थापन केली जावी. हालेलुया. आणि गिदोनाने ती केली. गिदोनाने ज्या वेळेस पासून शांतीची वेदी स्थापन केली, त्याच्यानंतर तुम्ही जर 8वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय, 9वा अध्याय जर वाचला तर तुम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल की गिदोनाला परमेश्वरानं फक्त 300 लोकांच्या द्वारे मिद्यानी मोठ्या हजारो सैन्यावरती विजय मिळाला. हालेलुया. हजारो सैन्य होतं मिद्यानांचं. पण या सगळ्या मिद्यानांच्या सैन्यावरती परमेश्वरानं फक्त 300 लोक घेऊन जायला सांगितले. आणि बायबल आपल्याला असं सांगतं की गिदोनाने 300 लोकांच्या जमावाने फक्त या 300 योद्ध्यांच्या द्वारे परमेश्वराने कशा प्रकारे मोठा विजय त्याला दिला. हालेलुया. आणि तिथून पुढे गिदोनाने खूप चांगल्या प्रकारे इस्रायल लोकांचा न्याय केलेला आहे. इस्रायल लोकांच्या मध्ये परमेश्वराची उपस्थिती अनुभवलेली आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना खूप मोठं स्वास्थ्य परमेश्वरापासून प्राप्त झालं. हालेलुया. हालेलुया. शांतीची वेदी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर स्थापन करू इच्छितो. तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये स्थापन करू इच्छितो. हालेलुया. यहोवा शालोम जो आहे तो यहोवा शालोम या पृथ्वीवरती आहे आणि तो तुमच्या घराचा, तुमच्या जीवनाचा, तुमच्या कुटुंबाचा भाग होऊ इच्छितो. आणि ती वेदी स्थापन करण्यासाठी मात्र आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. संकटात या जगामध्ये भरपूर माणसं आहेत, या जगामध्ये भरपूर लोक संकटात आहेत, भरपूर लोक अडचणीत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. पण त्यांच्या जीवनात ते वेगवेगळ्या प्रकारची कारणं पण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे माध्यम शोधत आहेत की इथून मला काहीतरी मिळेल, तिथून मला काहीतरी मिळेल. कारण लोक भरकटत आहेत. माहिती आहे तुम्हाला, लोक इकडे तिकडे धावत आहेत आणि त्यांना कुठून तरी शांती हवे, कुठून तरी त्यांच्या जीवनामध्ये स्वास्थ्य हवंय. शांतीला काय म्हटलेलं माहितीये? स्वास्थ्य म्हटलेलं. स्वास्थ्य म्हणजे स्वस्थता ज्याला म्हणतात ना, एक वेगळ्या प्रकारे परमेश्वरानं दिलेलं. जसं देवावर बायबल सांगतं की माझा जीव, स्तोत्र करता असं म्हणतो, माझा जीव देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहतो. त्याला काय म्हणतात? शांती म्हणतात. त्याला काय म्हणतात? ती शांती म्हणतात. ती शांती जी परमेश्वराची वेदी स्थापन केल्यानंतर येते. बरं, जोपर्यंत तुम्ही वेदी, शांतीची वेदी जोपर्यंत घरामध्ये स्थापन करत नाही तोपर्यंत तुम्हाला ती मिळणार नाही. लक्षात घ्या. मिद्यानी लोकांच्या सुटकेपासून, मिद्यानी लोकांच्या पासून सुटका मिळवण्यासाठी परमेश्वरानं ती योजना ऐकली होती. पण ती योजना ज्यावेळेस वेदी स्थापन केली त्याच्यानंतर प्रत्यक्षात आलेली आहे. कारण त्याला एक काम सांगितलेलं होतं 7व्या अध्यायामध्ये. काम काय सांगितलं होतं? तू एक बाळाची जी वेदी आहे ती वेदी पाडून टाक आणि काय कर, आपली स्वतःची वेदी तयार कर आणि त्याच्यावरती अर्पण कर परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. सांगितलं होतं का? 7व्या अध्यायामध्ये आहे आपल्याला. आणि ज्यावेळेस ही वेदी स्थापन केली त्याच्या अगोदर सुद्धा परमेश्वराने त्याच्याकडून अर्पण मागितलेलं आहे. वाचा तुम्ही तिथे या परत 6व्या अध्यायामध्ये. शास्त्री एक सेकंड त्याच 17-18 वचन असेल बघा. 6वा अध्याय आणि 20वा वचन पासून. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, मांस व भेकमीर भाकरी घेऊन त्या खडकावर ठेव, त्यावर रस्सा होत. त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व भेकमीर भाकरीनं स्पर्श केला. तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व त्या भेकमीर भाकरी भस्म केल्या. यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्या पुढून अंतर्धान पावला. हालेलुया. अजून एका ठिकाणी आहे 6व्या अध्यायामध्ये वेदी जी मोडायला सांगितली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 28व वचन. नगरवासी मोठ्या पहाटे सुटून पाहतात तो बाल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्यापाशी असलेल्या अशेरा मूर्ती तोडून टाकलेल्या आहे आणि तो दुसरा गोरा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पिला आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. 25-26 वचनामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या खडकाच्या उच्च भागी आपला देव परमेश्वर याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे एक वेदी बांध आणि तू फोडलेल्या आशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्याची हवन कर. गिदोनाने आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले. पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता रात्रीचे केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गिदोनाला परमेश्वराने काय सांगितलं होतं? वेदी स्थापन करायला सांगितलं होतं. बाजूला सांगा, वेदी स्थापन करायला सांगितलं होतं. कशाची वेदी? शांतीची वेदी. प्रेज द लॉर्ड. कशाची वेदी? शांतीची वेदी. आणि ही वेदी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये स्थापन करणं गरजेचं आहे. हालेलुया. जोपर्यंत ही वेदी स्थापन केली जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनातल्या असल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कारण वेदीवर काय केलं जातं माहिती आहे तुम्हाला? वेदीवर अर्पण केलं जातं. बाजूला सांगा, वेदीवर अर्पण केलं जातं. कुठलीही वेदी, जगात कोणतीही वेदी असू दे, रिकामी नसते. हालेलुया. कोणतीही वेदी, कारण वेदी अर्पण मागते. हालेलुया. वेदी काय मागते? अर्पण मागते. अर्पणाविना वेदी नसते कधीच नाही. कोणतीच वेदी अर्पणाविना नसते. बायबल तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर वाचलं तर प्रत्येक ठिकाणी वेदी जी आहे त्या ठिकाणी अर्पण मागलं जातं. आणि इथं वेदी काय माहिती आहे? वेदी आता काय? वेदी आता तुझ खांब आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिथं कोण अर्पीला गेलाय? प्रभू येशू ख्रिस्त अर्पीला गेलाय. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त म्हणाला, लोकांशी वर्तमानात आपण वाचलं, ज्याला कोणाला माझा शिष्य व्हायचं आहे त्याने काय करावं? आपला क्रूस खांब घेऊन माझ्या मागे यावं, आणि त्याशिवाय त्याला माझा शिष्य होता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला जर शिष्य व्हायचंय, कोणालाही तुम्हाला शिष्य व्हायचं असेल, कोणीही व्यक्ती असू द्या, येशूचा जर शिष्य व्हायचा असेल तर येशूने जो क्रूस खांब उचलला तसा क्रूस खांब तुम्हाला मला उचलावा लागेल. हालेलुया. जो कोणी आपला क्रूस खांब उचलत नाही, म्हणजेच वेदी स्थापन करत नाही, त्याच्या जीवनामध्ये ती स्वस्थता पण नाही आणि त्याला शिष्य पण होत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं मी तुम्हाला काय सांगत आहे? वेदी जी आहे ती शांतीची वेदी तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्थापन झाली पाहिजे. कारण यहोवा शालोम जो आहे तो यहोवा शालोम तुमच्या जीवनामध्ये त्याच वेळेस काम करेल ज्यावेळेस वेदी स्थापन केली जाईल. हालेलुया. लोकांना स्वच्छता तर पाहिजे, लोकांना शांती तर हवी आहे, लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आराम तर हवा आहे, लोकांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी हव्या आहेत, पण वेदी स्थापन करायची इच्छा मात्र अजिबात नाही. कारण वेदी अर्पण मागते हे त्यांना माहिती आहे. आणि वेदीवर अर्पण केल्याशिवाय कोणतीही वेदी रिकामी ठेवून चालत नाही. वेदीवर अर्पण करावंच लागतं. कारण वेदीवर अर्पण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे परमेश्वर काम करत नाही. कारण परमेश्वराचा अग्नी अर्पणावर उतरतो. वेदी रिकामा वेदीवर कधीच उतरत नाही. बाजूला सांगा, रिकाम्या वेदीवर अग्नी उतरत नाही. एलियाने ज्यावेळेस वेदी स्थापन केली त्यावेळेस पण अर्पण ठेवलं. गिदोनाने ज्यावेळेस वेदी स्थापन केली त्यावेळेस पण अर्पण ठेवलं. ज्यावेळेस अब्राहामाने वेदी स्थापन केली त्यावेळेस पण अर्पण ठेवलं. अब्राहामाने स्वतःचा मुलगा ठेवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहामाने स्वतःचा मुलगा अर्पण केला होता आणि तिथं अग्नी उतरला होता. हालेलुया. परमेश्वराने ज्यावेळेस एलियाला सांगितलं त्यावेळेस एलियाने ज्यावेळेस अर्पण ठेवलं त्यावेळेस परमेश्वराचा अग्नी उतरला. आणि ज्यावेळेस अग्नी उतरला त्यावेळेस अर्पण मोठं ठेवलं गेलं होतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण अर्पण करतो त्यावेळेस अग्नी उतरतो म्हणजे उतरतो. म्हणजेच काय, तुमच्या जीवनामध्ये देवाची शांती येते म्हणजे येते. हालेलुया. यहोवा शालोम त्याच वेळेस काम करतो. म्हणून शांतीची वेदी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा असली पाहिजे. बाजूला सांगा, जीवनात आणि घरामध्ये सुद्धा असली पाहिजे. त्याच वेळेस घरामध्ये शांती राहिली. हालेलुया. कारण ज्या घरात शांतीची वेदी नाही त्या घरात अशांतता आहे. ज्या घरात शांतीची वेदी नाही त्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश, कलह, भांडण, तंटा, वादविवाद, वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज, अशा खूप काही गोष्टी असतात. कारण त्या घरात शांतीची वेदी स्थापन केली गेलेली नाही. हालेलुया. कारण शांतीची वेदी स्थापन करणारा कुटुंबातला कोणीतरी व्यक्ती असतो, कुटुंबातले कोणीतरी देवशोध असतो की त्यानं ती शांतीची वेदी काय करावी, त्याच्या घरामध्ये स्थापन करावी. मग तो प्रार्थना करणारा असेल, मग तो देवाचं वचन फॉलो करणारा असेल, आज्ञा पाळणारा असेल, आणि तो व्यक्ती तो शोधत असतो निश्चितार्थ. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती ती स्थापन करतो त्यावेळेस त्या घरामध्ये शांतीची वेदी असते. हालेलुया. प्रभू करो ती शांतीची वेदी स्थापन करण्यासाठी तुम्हाला मदत करो. शांती कुणाच्या जीवनामध्ये राहते बरं? बाजूवाल्याला सांगा, सरळ मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये शांती असते. परमेश्वर स्तोत्र पहिलं स्तोत्र 1 ते 6 वचन, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. वाचा पहिलं स्तोत्र. जो पुरुष
दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. पहिलेच गोष्ट सांगितलेली जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोंचत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जातो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल काय सांगतं त्या ठिकाणी? जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही आणि जो निंदकांच्या बैठकीत बसत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात शांती हवी तर तुम्हाला दुर्जनांच्या मसलतीने चालायचं नाही, निंदकांच्या बैठकीत बसायचं नाही. आज बरेच लोक जे आहेत ना, देवाला ओळखत असून सुद्धा त्यांच्या जीवनात शांती का नाही याचं कारण काय माहिती आहे? यहोवा शालोम उपस्थित नाही का त्यांच्या जीवनामध्ये? यहोवा शालोम काम नाही करते का त्यांच्या जीवनासाठी? पण यहोवा शालोम काम करण्यासाठी त्या व्यक्तीनं दुर्जनांची मसलत सोडली पाहिजे, निंदकांची बैठक सोडली पाहिजे. कारण निंदकांची बैठक जोपर्यंत आहे तोपर्यंत यहोवा शालोम तुमच्या जीवनात उपस्थित असलेला दिसणार नाही. हालेलुया. कारण सगळ्या बाजूने देव काम करतो. जसा तो यहोवा राफा आहे, जसा तो यहोवा ईर आहे, तसा तो यहोवा शालोम सुद्धा आहे. हालेलुया. तो गरजा पुरवतो, तो आरोग्य देतो, तो शांती पण देतो. हालेलुया. पण शांती कधी देतो? तो निंदकांची बैठक सोडल्यानंतर देतो. हालेलुया. निंदकांच्या बैठकीत तुम्ही बसत असाल आणि म्हणत असाल की माझ्या जीवनामध्ये देवाची खूप मोठी शांती असावी आणि मी निंदा करत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या निंदेमध्ये माझा भाग आहे आणि यहोवा शालोम माझ्या जीवनामध्ये काम करावं तर नाही काम करणार. हालेलुया. कारण तिथं लिहिलेलं आहे की जो निंदकांच्या बैठकीत बसत नाही तर दुसरं काय करतो? तो तिथं न बसता कुठे बसतो? जाऊन देवाच्या चरणावर बसतो. तिथं न बसता तो कुठे बसतो? देवाच्या नियमशास्त्रात रमतो. तो तिथं न बसता तिथं चर्चा न करता देवासोबत चर्चा करतो. तिथं न बसता तो काय करतो? देवाचं वचन वाचतो. तिथं न बसता तो प्रार्थना करत असतो. तिथं न बसता तो देवाच्या सानिध्यात बसतो. हालेलुया. आणि तो जो असं करतो तो ज्याची पानं कोमजत नाही, जे पाण्याच्या प्रवाहावर लावलेलं झाड आहे, अशा झाडासारखा तो आहे. हालेलुया. पाण्याच्या प्रवाहावर लावलेलं झाड उन्मळून नाही पडत. हालेलुया. त्याची मुळं खोल गेलेली असतात, त्याची मुळं मजबूत असतात, ते हंगामी टवटवीत असतं. कुठल्याही प्रकारे त्याला कोणत्याही प्रकारे फळाविषयी चिंता करावी लागत नाही. का? कारण प्रत्येक ऋतू त्याला योग्य समयी फळ मिळत असतं. का फळ मिळतं? कारण त्याची मुळं पाण्याशी जोडलेले, खनिज द्रवाशी जोडले गेलेले आणि देव त्याला काय करत आहे? वाढवत आहे. तशाच झाडासारखा तो व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला स्वस्थता, त्याला काय आहे? स्वस्थता. स्वस्थता म्हणजे सगळ्या बाजूने पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टीमध्ये देवाने काय दिलेली आहे? शांती दिलेली आहे. वाचा माझ्याबरोबर नीतिसूत्रेचा 3रा अध्याय 2रं वचन. 3रा अध्याय नीतिसूत्रे 3रा अध्याय 2रं वचन आहे. कारण त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्ध व कल्याण ही तुला प्राप्त होती. प्रेज द लॉर्ड. अजून 17रं वचन. त्याचंच त्याचे मार्ग आनंदाचे आहे, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाचे मार्ग शांतिमय आहेत? कुणाच्या वाटा शांतिमय आहेत? परमेश्वराच्या वाटा शांतिमय आहेत. हालेलुया. आणि जो देवाच्या वाटेने जात नाही त्याच्या वाटा शांतिमय कधीच नसतात. त्याचे मार्ग कधीच आनंदाचे नसतात. त्याचे मार्ग आनंदाचे असावेत असं तुम्हाला वाटतं? माझ्या मार्गात नेहमी आनंद असावा, माझ्या जीवनात शांती असावी, माझे वाटा नेहमी शांतीचे असावेत असं वाटत असेल तर देवाचा मार्ग पकडला पाहिजे. हालेलुया. जो देवाच्या मार्गाने चालतो त्या जीवनात शांती आहे. लावालावी करीत बसणाऱ्या माणसाच्या जीवनात कधी शांती नसते. तो त्याच्या जीवनामध्ये त्याला झोप का लागत नाही माहिती आहे? त्याचं झोप न लागण्याचं कारण शारीरिक नाहीये, त्याचं झोप न लागण्याचं कारण आत्मिक आहे. त्याचं झोप न लागण्याचं कारण त्याचा स्वभाव जो आहे तो स्वभाव घाणेरडा आहे आणि म्हणून त्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात. हालेलुया. जर बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये त्यांना आरोग्य मिळत नाही, त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांचा ते सामना करतात. नेहमी आर्थिक गोष्टीतून जात असताना त्यांना कधीच अशी भीती असते सारखी की आता सगळ्या गोष्टी बिघडतील, सगळं काही व्यवस्थित होणार नाही आणि सगळे वाट लागलेले असेल असं त्यांना नेहमी का वाटत असतं माहितीये? कारण देवाशी त्यांचं हृदय जोडलं गेलेलं नाही. दुसरं वचन काय सांगतं? 3रा अध्याय 2रं वचन. पहिलं दुसरं एकत्र वाचायचं दोन्ही. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होईल. इंग्लिश बायबल मध्ये याला वयोवृद्धी म्हणजे दोन्ही जे शब्द आहेत ना ते दोन्ही शब्द एकाच अर्थाचे इथं ते पाहायला मिळतात. दीर्घायुष्य आणि वयोवृद्धी हे एकाच अर्थाचे आहेत ना. पण वयोवृद्धी हा जो शब्द आहे इंग्लिश बायबल मध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं. म्हणजे सॅटिस्फॅक्शन हा शब्द आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? स्वस्थता, समाधान. म्हणजे तो समाधानी असतो. प्रेज द लॉर्ड. असा असतो काय? असतो समाधानी असतो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. दीर्घायुष्य तर अगोदरच आलेलं आहे, पण दीर्घायुष्याबरोबर समाधान असणं आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर दीर्घायुष्य मस्त 100 वर्ष जगतोय आणि अशांतता आहे त्या जीवनामध्ये, त्याचं जगण्याचं काय अर्थ नाही. लक्षात घ्या, जर तुमच्या जीवनामध्ये देवापासून जो चांगुलपणा आहे तो चांगुलपणा नसेल तर यहोवा शालोम जगामध्ये असून सुद्धा तो तुमच्या जीवनात असणार नाही. तुमच्या जीवनात असं वाटत असेल तर निश्चित अर्थाने आज्ञापालन तुमच्या जीवनात असलं पाहिजे. कारण तिथं स्पष्ट लिहिलंय पहिल्या वचनामध्ये, माझं धर्मशास्त्र काय असलं पाहिजे? माझं धर्मशास्त्र तुझ्या चित्तामध्ये असलं पाहिजे. कुठं असलं पाहिजे? चित्तामध्ये. चित्तामध्ये जर देवाचं धर्मशास्त्र असेल तरच तुमच्या जीवनामध्ये वयोवृद्धी बरोबर स्वस्थता पण असते. प्रेज द लॉर्ड. वयोवृद्धी बरोबर यहोवा शालोम काम करत राहील. यहोवा शालोम त्याच वेळेस काम करतो ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये देवाचं धर्मशास्त्र असतं, देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये असतं. जर देवाचं वचन नसेल, निंदा आहे, त्या जागेवर टीका आहे, वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे आणि या सगळ्या तटपुटी आहेत, भांडणं आहे, आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं माझ्या जीवनात सगळं काही स्वस्थता असावी, मी घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्या बाजूने पाहिलं तर असं वाटावं की शांतता आहे, असं होणार नाही. हालेलुया. कारण टीका अनर्थाला जन्म देते, निंदा अनर्थाला जन्म देते. दूषण जशा प्रकारे वाऱ्यात उडून जाणाऱ्या भुशासारखे तशा प्रकारे त्या माणसाची अवस्था, कधी त्याचं जीवन खराब होईल आणि कधी नरकाच्या दिशेला तो धावत जाईल या गोष्टी कधीच कोणी सांगू शकत नाही. कारण परमेश्वराने अशा माणसाला निसरड्या जागेवर ठेवले असं देवाचं. कुठं ठेवलेलं आहे त्याला? निसरड्या जागेवर. तो निसरड्या जागेवर यासाठी आहे, तो कधी निसरून पडेल हे त्याला सुद्धा माहिती नाही, तो कधी नाश पावेल हे त्याला सुद्धा माहिती. आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण नेहमी देवाच्या हस्तामध्ये, जशा प्रकारे दावीद म्हणतो स्तोत्र 23 मध्ये की परमेश्वर माझा काय आहे? मेंढपाळ आहे आणि तो मला संत पाण्यावर. कुठे नेतो? संत पाण्यावर. संत पाण्यावर म्हणजे शांत पाण्यावर, जिथं खळखळाट नाही, शांतीच्या ठिकाणी घेऊन जातो. आणि कुठं शांती असते माहिती आहे त्याला? काय लिहिले 3ऱ्या वचनामध्ये? स्तोत्र 23 आणि 3ऱ्या वचनात काय लिहिले? की मृत्यूशाहीच्या जरी तुम्ही जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडे तुझी काठी मारली. हालेलुया. आकडे काठी कधी धीर देतात माहिती आहे? दाविदासारखं ज्यावेळेस ते आपलं मन परमेश्वराशी जोडलेलं असतं त्यावेळेस. हालेलुया. बायबल दाविदाविषयी आणि शल्मोनाविषयी काय सांगतं माहिती आहे तुम्हाला? दाविदाच्या काळामध्ये आणि शल्मोनाच्या काळामध्ये आणि असे काही लोक आहेत, जसं हिजकिया असेल, जशा प्रकारे आसा राजा असेल, त्यानंतर यहोशापाट असेल आणि असे बरेच लोक आहेत, योशिया राजा असेल, या सगळ्यांच्या काळामध्ये स्वस्थता होती असं लिहिलंय बायबल. काय होती? स्वस्थता. स्वस्थता होती म्हणजे शांतता होती. पूर्वीच्या काळी काय असायचं? पूर्वीच्या काळी नेहमी शत्रूच्या आक्रमणाची भीती असायची. कधी शत्रू आक्रमण करेल, कधी आपली लूट करेल, कधी आपल्याला मारून टाकेल, कधी आपलं राज्य लुबाडलं जाईल, हे कधीही कोणी सांगू शकत नव्हतं. पण यांच्या काळामध्ये, शल्मोनाचा काळ असेल किंवा दाविदाचा काळ असेल, यांच्या काळामध्ये स्वस्थता होती. आणि स्वस्थता का होती माहिती आहे? कारण देवाची आज्ञा पाळणारे माणसं होते. हालेलुया. ते देवाची आज्ञा पाळणारे होते. देवाची आज्ञा जर पाळत नसते तो स्वस्थता नव्हती. हालेलुया. यराबाम तो एक राजा होता आणि शल्मोन एक राजा होता. पण शल्मोन आणि यराबाम लगेच नंतर आला. म्हणजे रहबाम जो आहे तो नंतर आला. शल्मोनाचा मुलगा रहबाम आणि यराबाम आणि रहबाम या दोघांच्या काळामध्ये ह्या दोघांनीही देवाची आज्ञा पाळली नाही. आणि दोघांनी देवाची आज्ञा न पाळल्यामुळे दोघांनाही वारंवार युद्धाचा सामना करावा लागला. शल्मोनाचा मुलगाच रहबाम होता आणि शल्मोनाचा सेनापतीच यराबाम होता. हे दोघेही शल्मोनापासूनच आलेले होते. पण शल्मोनाच्या 40 वर्षामध्ये आपल्याला शांतता पाहायला मिळते. आणि शांतता कधी होती माहिती आहे? शल्मोनाकडे जगातली सगळी संपत्ती होती, सगळं काय होतं, सगळ्या गोष्टी शल्मोनाजवळ होत्या. आणि तिथं बायबल सांगतं की शल्मोनाजवळ इतकं सोनं होतं, भिंतीला सोनं, राजवाड्याला सोनं, जमिनीवर सोनं, ताटात जेवायचं सोन्याचं तो, आणि सगळीकडं. आणि सोन्याला चांदीला धोंड्याप्रमाणे किंमत होती. जसं दगडाला किंमत नसते ना, तशा प्रकारे चांदीला किंमत पण नव्हती. कोणी विचार नव्हतं चांदीला, इतकी चांदी आणि इतकं सोनं होतं त्याच्यावर. आणि इतकं असून सुद्धा त्याच्यावर कोणी आक्रमण केलं नाही. हालेलुया. का आक्रमण केलं नाही? शल्मोन सामर्थ्य होतं म्हणून नाही. शल्मोन देवाच्या आज्ञा पाळत. परमेश्वराने यहोवा शालोम तिथं उपस्थित होता. यहोवा शालोम उपस्थित असल्या कारणानं त्यांच्यावर कोणीही आक्रमण करू शकलं नाही. 40 वर्षापर्यंत एकही आक्रमण झालं नाही. 40 वर्षापर्यंत स्वस्थता लाभली. यराबामाला आणि रहबामाला दोघांनाही स्वस्थता लाभली नाही. शल्मोन मेल्या लगेच आक्रमण झालं आणि रहबामाकडे सोन्याच्या शिपायांच्या हातात सोन्याच्या ढाली होत्या, लगेच घेऊन गेले शत्रू, लगेच घेऊन गेले. कारण का? रहबामाने देवाचं वचन सोडलेलं होतं.
ज्या दिवशी देवाचं वचन सोडलं त्या दिवशी आक्रमण झालं. ज्या दिवशी देवाचं वचन धरलंय आक्रमण थांबवणार. आक्रमण थांबवतो, सैतानाचे हमले थांबवले जातात. हालेलुया. सैतान आक्रमण करत राहतो. कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटू देऊ नका की त्यावेळेस शत्रू होते. आता शत्रू आपला कोण आहे? आता आपला शत्रू सैतान आहे. आणि आपला आता शत्रू जो सैतान आहे त्याचे आक्रमण तुमच्या जीवनावर, लाईफवरती, तुमच्या कुटुंबावर, लेकरांच्यावर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीवर, मग कदाचित तुमच्या पैशावर, व्यवसायावर होऊ नये यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल, यहोवा शालोम नेहमी तुमच्या जीवनात उपस्थित राहावं असं वाटत असेल, तर वचन पाळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आज्ञा पाळणाऱ्यावर आक्रमण होत नाही. आक्रमण जरी झाले तर परतवून लावले जातात. प्रेज द लॉर्ड. स्वस्थता लाभते. काय लाभते? स्वस्थता. बाजूला सांगा, स्वस्थता लाभते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शांतता त्याच वेळेस येते की आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळी शांतता येते. जगात एक गोड गैरसमज आहे हा की मी पॉझिटिव्ह विचार केलं की माझ्या जीवनात सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दारू पिणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात, सिगरेट ओढणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात, भ्रष्टाचार करणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात, टेबलाकडून घेणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात, सगळेच. आणि दुसऱ्याला फसवणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात, दुसऱ्याच्या मागे निंदा करणारे पण पॉझिटिव्ह, बायकोला फसवणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात, नवऱ्याला फसवणारे पण पॉझिटिव्ह विचार करतात. सगळे पॉझिटिव्ह विचार करतात आणि त्यांना असं वाटतं की पॉझिटिव्ह विचार केल्याने माझ्या जीवनात निगेटिव्ह काहीच होणार नाही. हा सगळ्यात मोठा जगातला गोड गैरसमज आहे. या गैरसमजात राहू नका. कारण पॉझिटिव्ह विचार केल्याने तुमच्या जीवनाला सैतान कधी फाडून खाईल हे सांगता येत नाही. कोणीच नाही सांगू शकत. कारण पॉझिटिव्ह विचार हा मनुष्याच्या डोक्यातून निघालेली ही कल्पना आहे. पण जर देवाचं वचन तुम्ही फॉलो करत असाल, पवित्र जीवन जगत असाल, देवावर तुमचा दृढ विश्वास असेल, तरच तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह गोष्टी होतील. हालेलुया. केवळ पॉझिटिव्ह विचार केल्याने पॉझिटिव्ह गोष्टी होत नाहीत. लक्षात घ्या. बाजूला सांगा, पॉझिटिव्ह विचार केल्याने शांतता येत नाही. थोड्या वेळासाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहाल खरे, थोड्या वेळासाठी. कारण का? ह्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत, कारण जर करोडपती असणाऱ्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये घटस्फोट त्यांचे कधी झाले नसते. कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन व्यक्तिगत लाईफ इतकी घाणेरडी झाली नसती. कारण का? ते पॉझिटिव्ह विचार करत नाही, ते ज्ञानी नाहीये, त्याला समजत नाही कोणत्या गोष्टी काय करावं म्हणून. सगळं काही समजतं त्यांना, कोणत्या गोष्टी काय करावं. या जगातले बरेच असे माणसं आहेत की जे खूप ज्ञानी होते, खूप हुशार होते, खूप श्रीमंत होते, खूप चांगल्या प्रकारचं जीवन त्यांच्याजवळ होतं, खूप पैसा होता, त्यांना त्यांच्या जीवनात निराशेचा, वेगळ्या प्रकारच्या वाईटाचा, आजारांचा आणि सर्व प्रकारच्या त्यांच्या जीवनात मध्ये जीवन संपवण्याचा ह्या खूप वेळा सामना करावा लागलाय. आणि खूप लोकांनी आपलं जीवन मध्ये संपवलं. का संपवलं माहिती आहे? कारण ते पॉझिटिव्ह विचार करत होते पण देवाशी कनेक्टेड नव्हते. आणि देवाशी जो कनेक्टेड आहे तो व्यक्ती पॉझिटिव्ह विचार त्याच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक परमेश्वर टाकत राहतो, त्याला सांगत राहतो. त्याला पॉझिटिव्ह विचारांनी ह्या जगाच्या विचारांनी चालायची काही गरज नाही. कारण देवाचं वचन त्याला जशा प्रकारे चालवतं तशा प्रकारे त्याने चाललं की परमेश्वर निश्चित अर्थात त्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी घडवत राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाचा एक गैरसमज आहे की पॉझिटिव्ह मी विचार केला तर सगळं काही व्यवस्थित होणार आणि मला काही सरळ वागायची गरज नाही. पण सरळ वागल्यानेच शांती राहते, देवाच्या आज्ञा पाळल्यानेच शांती राहते आणि परमेश्वराशी कनेक्टेड राहिल्यानेच शांती राहते. यशाचं पुस्तक 57 अध्याय आणि 2 आणि 21 वचन वाचा. यशया 57 अध्याय 2 वचन. तो शांती पावतो, सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछाण्यावर शांत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण. बाजूला सांगा, सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछाण्यावर शांत झोपी जातो. प्रेज लॉर्ड. त्याचं 21 वचन आहे, 57 अध्याय 21 वचन. दुर्जनाला शांती नाही असे माझा देव म्हणतो. हा. प्रेज लॉर्ड. दुर्जनाला कोणतीही शांती नाही. बाजूला सांगा, दुर्जनाला कोणतीही शांती नाही. शांतीचा देव त्याच्या जीवनामध्ये काम नाही करत. प्रेज लॉर्ड. दुर्जनाच्या जीवनामध्ये शांतीचा देव काम नाही करत. दुर्जनाला शांती मिळू शकत नाही. त्याने कितीही पैसा मिळवला तरी शांती मिळणार नाही. तो किती यशस्वी झाला तरी पण त्याला शांती मिळणार नाही. जरी त्याला जगातले कितीही अवॉर्ड्स मिळाले तरी सुद्धा त्याला शांती मिळणार नाही. शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला तरी पण शांती मिळणार नाही. जगातले लोक नोबेल पुरस्कार देतील पण त्याच्या जीवनात शांती नसेल. का? कारण जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाश पावणार आहेत. जगातलं सगळं नाश पावणार, पण खरी शांतीचा दाता हा परमेश्वर आहे. कारण त्याचं नाव यहोवा शालोम आहे. हालेलुया.
त्याचं नाव यहोवा शालोम आहे. शांती त्याच्यापासून येते आणि तोच शांतीचा उगम आहे. ह्या जगातली कोणतीच गोष्ट मनुष्याला शांती देऊ शकत नाही. हालेलुया. तोच शांती देऊ शकतो आणि तोच शांतीचा उगम आहे. तो गेला ह्या जगातून की शांती संपणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काय केलं पाहिजे आपण? दुर्जनांपासून, म्हणजे दुर्जन करतो त्या सगळ्या गोष्टीपासून त्याचा कोणताही लवलेश आपल्या जीवनामध्ये असला नाही पाहिजे. आपलं सगळं जीवन हे देवाशी कनेक्टेड सरळ मार्गाने असणारं जीवन असलं पाहिजे. जर सरळ मार्गाने नसेल, आपले मार्ग विपरीत असतील, तर निश्चित अर्थाने आपण कधी शांती प्राप्त करू शकत नाही. लोकांना वाटतं भ्रष्टाचार करून माझं कुटुंब खूप सुखी राहील, नाही राहू शकत. हालेलुया. माझ्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे चुकीच्या मार्गाने पैसा कमवल्याने माझं जीवन खूप आनंदी राहील, नाही राहू शकत. हालेलुया. जगातला कोणताही माणूस आजपर्यंत चुकीच्या मार्गाने काम केल्याने त्याला असं वाटत असेल की माझ्या लेकरांनी खूप सुखी राहावं, नाही राहिलं. हालेलुया. असं होणार नाही, कारण तो देवाचा मार्ग नव्हे. कारण देवाचा मार्ग हा देवाच्या सरळ मार्गाने जातो, पवित्रतेने जातो आणि देवाच्या मार्गानेच तो जातो, बायबलच्या मार्गाने जातो. आणि निश्चित अर्थाने तशाच प्रकारे परमेश्वर घडवून आले. निसूत्रेच्या पुस्तकात 14 अध्याय 30 वचन वाचा. निसूत्रे 14 अध्याय 30 वचन. शांत अंतकरण देहाचे जीवन आहे. Praise the Lord. मत्सर आणि हाडी पुसतात. काय सांगितले त्या ठिकाणी? शांत अंतकरण काय आहे? देहाचं जीवन आहे. आणि मत्सर कॅन्सर निर्माण करतो. काय करतो? अहो, हाडे कुजतात म्हणजे काय होतं? कॅन्सर होतो. कुजणे म्हणजे काय? कुजण्याची प्रक्रिया कधी होते? कॅन्सर झाल्यानंतर किंवा गँग्रीन झाल्यानंतर होते ना. आणि कॅन्सर होतो मत्सराने, रागाने, मत्सराने कॅन्सर होतो. पण शांत अंतकरण मात्र हे आपल्यासाठी जीवन आहे. आपल्यासाठी तो परमेश्वराचा एक मोठा आशीर्वाद आहे की आपल्याजवळ एक शांत अंतकरण असलं पाहिजे. पुढे जाऊन भरपूर वचन आहे. 17 अध्याय त्याचं पहिलं वचन, त्याच्यानंतर 22 वचन. निसूत्रे. घरात एखाद्या घरात मेजवानीची चळवळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. प्रेज द लॉर्ड. आणि 22 वचन. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. खिन्न हृदय हाडे शुष्क करते. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं 16 अध्याय 7 वचन. निसूत्रे 16. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूशी त्याच्याशी समेट करावा. प्रेज द लॉर्ड. शांती देण्यासाठी परमेश्वर शत्रूला पण सांगेल तुमच्यासाठी. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की जर तुमचे सरळ मार्ग असतील, जर तुमचे वाटा विपरीत नसतील, जर देवाशी तुम्ही कनेक्टेड असाल, देवाची आज्ञा पाळत असाल, तर शत्रू देखील तुमच्याशी समेट करेल आणि शांतता प्रस्थापित होईल. हालेलुया. कारण शांतता देणारा कोण आहे? शांतता देणारा परमेश्वर आहे. कारण तो यहोवा शालोम आहे. हालेलुया. हालेलुया. शांतीचा राजकुमार वाटलेला आपल्या येशू ख्रिस्त. आपला देव शांतीचा देव आहे. पुढचा मुद्दा कोणता आहे? आपला देव शांतीचा देव आहे. त्याला शांतीचा देव म्हटलेला आहे. आणि शांतीचा देव कुठं कुठं म्हटलंय? पुष्कळ बायबलमध्ये वचन आहेत. बायबलमध्ये जवळपास 236 वेळा हा शब्द आलाय. किती वेळा शब्द आलाय? 236 वेळा हा शब्द आलेला आहे यहोवा शालोम. यहोवा शालोम जो आहे तो शालोम वारंवार म्हटलं गेलेला आहे. मग पहिली मंडळी जी आहे ती पहिली मंडळी विश्वासाला भेटतानाच यहोवा शालोम म्हणायची. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शांतीचा उगम ते स्वतःला भेटल्यानंतरच करायचं. आपण पुढे पुढे पाहणार आहोत. आपला देव शांतीचा कसा देव आहे? इफिसियन्स पत्राचा 2 अध्याय 14 वचन. प्रेज द लॉर्ड. इफिस 2:14. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडविंत पाडली. प्रेज द लॉर्ड. कोण मूर्तिमंत शांती आहे? प्रभू येशू ख्रिस्त शांती आहे. हालेलुया. जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून शिकवत आलेलो आहे की ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहत आहोत ना, ते सगळं येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्यामध्ये सामावलेलं आहे. जे काय आहे ते, मग यहोवा एलोहिम पासून, यहोवा अदोनाई पासून, यहोवा जे यिर्या आहे, यहोवा राफा आहे, हे सगळं कुणामध्ये सामावलेलं आहे? येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा ह्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये सामावलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच गोष्ट पाहायला मिळते की मूर्तिबंध शांती कोण आहे? यहोवा शालोम कुठे काम करतोय? येशू ख्रिस्तामध्ये काम करतोय. हालेलुया. आणि त्यानं काय केलेलं आहे? आपल्याला ती शांती देऊ केलेली आहे. पुन्हा एकदा ते वचन वाचा. इफिस 2:14. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडविंत पाडली. कोणाला एक केलं? हो, पित्याला आपल्याला एक केलं. हालेलुया. पित्याला आपल्याला एक केलं. पित्याचा आपला संबंध यहोवा शालोम आणि आपला संबंध बिघडलेला होता, पण तो यहोवा शालोमशी आपला आता येशू ख्रिस्तामध्ये संबंध काय झालेला आहे?
जोडला गेलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण या शांतीचे हकदार आहोत. शांती मिळण्यासाठी आपण पात्र ठरवलेलं आहे परमेश्वराने आपल्याला. कारण मूर्तिमंत शांती कोण आहे? आता शांतीची स्थापना कोण केली? येशू ख्रिस्ताने केली. प्रेज द लॉर्ड. यहोवा शालोम तुमच्यामध्ये कधी काम करेल? ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखाल त्यावेळेस काम करेल. हालेलुया. आज्ञा पाळणं गरजेचं आहे. तशा प्रकारे येशूला ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. येशूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्ताने शांतीची स्थापना केली. तो मूर्तिमंत शांती आहे. आपला संबंध बिघडलेला होता तो जोडला आणि आता पुन्हा एकदा शांती प्रस्थापित झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 20 वचनामध्ये वाचा. इब्री 13:20. आता जे शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेळ पाळ आपला प्रभू येशू याला देवातून परत आणले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय त्या ठिकाणी लिहिले? ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेळपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून परत आणले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी सुद्धा उल्लेख आहे की शांतीचा देव जो आहे तो मेंढरांच्या महान मेंढपाळाच्या द्वारे आपल्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. मेंढरांचा महान मेंढपाळ कोण आहे? उत्तम मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तोच उत्तम मेंढपाळ तुमच्या आणि माझ्यामध्ये शांतीच्या देवाद्वारे काम करत आहे आपल्यामध्ये. आणि बायबल आपल्याला सांगतं रोमकरासपत्र 16 अध्याय 20 वचन. भरपूर वचन जे आहेत ही सगळी वचनं तुम्हाला शांतीविषयी शिकवतात, सांगतात. 16:20. रोम 16:20. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शांतीचा देव काय करेल? सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवेल. आपला मुद्दा जो आहे मी तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे. आपला देव शांतीचा देव. हालेलुया. आणि आपला देव वेगवेगळ्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत आहे. बरं, वेगवेगळ्या प्रकारे येशू ख्रिस्तामध्ये त्याच्याने आपला संबंध जोडलेला आहे आणि तो इथून पुढची अजून एक गोष्ट करत आहे. तो शांतीचा देव काय करणार आहे? सैतानाला तुमच्या आणि माझ्या पायाखाली तुडवेल. प्रेज द लॉर्ड. केवळ तुमचा आणि माझा संबंध जोडणार नाही तर सैतान तुमच्या आणि माझ्या पायाखाली असेल. शांतीचा देव तिथपर्यंत त्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ इच्छितो की ज्या ठिकाणी सैतान आला आपण पायाखाली तोडू. आणि असं म्हणून शांतीच्या देवाने मला पायाखाली तोडले सांगितले. तो अधिकार दिलेला आहे मला. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला तो शांतीचा अधिपती जो आहे तो शांतीचा अधिपती आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे काम करू इच्छितो जे काम या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2 करंती 13 अध्याय आणि 11 वचन. प्रेज द लॉर्ड. 11 वचन. 13 अध्याय 11 वचन. बंधुजनो, आता इतकेच म्हणतो तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरपूर ठिकाणी बायबलमध्ये ह्या शांतीचा उल्लेख केला गेलेला आहे. शांतीच्या देवाचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि जे तुम्ही वचन आता या ठिकाणी वाचतायत ना, शांतीचा देव वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले. त्या बऱ्याच भाषेमध्ये इब्री भाषेमध्ये यहोवा शालोम आणि परमेश्वर जो शांतीदाता आहे, परमेश्वर जो शांतीदाता असा शब्द आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सगळे शब्द, हे सगळी वचनं तुम्हाला आणि मला हे शिकवतात की तुमचा आणि माझा संबंध परमेश्वर जो शांतीचा देव आहे त्याच्याशी जोडला गेलेला. हालेलुया. त्याच्याशी आपण जोडले गेलेलो. आणि येशू ख्रिस्त काय म्हणाला माहिती आहे? योहान 14:27 मध्ये, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवतो. मी आपली काय देतो? शांती देतो. आणि जसं जग देतं तशा प्रकारे मी देत नाही. वाचा ते वचन योहान 14:27. आता शांतीचा देवाविषयी आपण ऐकलं, येशू मध्ये ती शांती आहे हे पण ऐकलं. आणि त्याच्यानंतर आता ती शांती आता कोणामध्ये येणार आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये येणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. बाजूला सांगा, येशूची शांती तुला मिळालेली आहे. ती जगासारखी नाही. जगाची शांती वेगळी शांती आहे. जगाची शांती कशी आहे? मिल बैठेंगे 4 यार. जगाची शांती मिल बैठेंगे है ना, तिथं शांती मिळते त्यांना. बायकोवर बसवायला शांती आहे लोकांना शांती कुठे मिळते? व्यसन करायला. धूर आकाशात सोडतात, मग त्यांना सोडतात हा स्वर्गात गेला. जगाची शांती तिथे आहे. पिक्चरच्या थिएटरमध्ये 3 तास बसल्यानंतर त्यांना वाटतं शांती आहे. समोर स्पायडरमॅन काय बिल्डिंग वरून त्या बिल्डिंग उड्या मारतोय.
एखादा हिरो 100 लोकांना मारतोय, गाड्या आकाशात उडत आहेत, किती शांती आहे, 3 तास मस्त गेले. बाहेर आल्यानंतर वास्तव दृष्टीच पडतं, अरे इथं कुठलीच गाडी आकाशात उडत नाही. इथे एक फाईट मारल्यानंतर माणूस खाली पण पडत नाही सारा, आकाशात उडायचं तर लांब राहील. जगाची शांती अशा प्रकारची शांती आहे. सिगरेट ओढून आकाशात धूर सोडणार, त्याचं शरीर सडवत चाललेलं आहे, नाश होत चाललाय. कॅन्सर त्याच्या शरीराला पोखरत चाललंय. दारू पिण्याने त्याची लिव्हर खराब होत चालली आहे. मित्रांच्या सोबत बसल्याने त्याचं कुटुंब खराब होत चाललेलं आहे. बायकोला फसवल्यामुळे ती शांती त्याला थोड्या वेळासाठी मिळाली खरी, पण त्याच्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडत चाललेले आहेत. त्याचं मन खराब होत चाललेलं आहे, आत्मिक जीवन खराब होत चाललेलं आहे. कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होत आहे. थोड्या वेळासाठी 10 मिनिटासाठी मिळणारी शांती त्याच्या आयुष्यभरासाठी सगळ्या गोष्टी खराब करत चालले, नरकाकडे घेत आहे. येशू ख्रिस्त मात्र अशी शांती देत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू अशी शांती देत नाही. येशू टिकणारी शांती देतो, येशू पुरणारी शांती देतो. त्या शांती बरोबर बायबल असं सांगतं, देव सुख देतो आणि त्याच्याबरोबर दुःख देत नाही. प्रेज द लॉर्ड. काय देतो देव? सुख देतो आणि त्याच्याबरोबर दुःखाची भेसळ करून देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधीही देव ज्यावेळेस पण तुम्हाला आशीर्वाद देतो त्यामध्ये दुःखाची भेसळ कधीच नसते. देव कधीही तुम्हाला आरोग्य देत असेल तर त्या आजाराचा थोडासा अंश ठेवून देत नाही. देव निर्माण करताय तर नवीन निर्माण करतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो असं निर्माण करतो की तिथं तो काही ठेवत नाही. मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचं वागणं, मनुष्याचं बोलणं, मनुष्याचं हट्टीपणा त्याच्या जीवनातल्या गोष्टी काढत नाही, पण देव देताना मात्र परिपूर्ण देतो. हालेलुया. देव कधीच अर्धवट देत नाही, देव कधीच अपूर्ण देत नाही. देव कधीच असं म्हणत नाही की ठीक आहे थोड्या वेळासाठी तू असं तुला मिळालेलं आहे लगेच तुझ्यापासून काढून घेतलं जाईल. नाही, देवानं दिलं की परमेश्वर कधी गिफ्ट देतो, काढून घेत नाही. देव म्हणतो तुला मी देऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर शांती अशी देतो की त्याच्याबरोबर दुःख देत नाही, त्याच्याबरोबर वेदना देत नाही, त्याच्याबरोबर संकट देत नाही, त्याच्याबरोबर आजार देत नाही, त्याच्याबरोबर कलह देत नाही, त्याच्याबरोबर भांडण देत नाही. देवानं शांती दिली की तुम्हाला ती स्वस्थता लाभणार म्हणजे लाभ. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच येशू म्हणाला की मी आपली शांती तुम्हाला देतो. त्याची शांती कुठून आलेली? त्याची शांती स्वर्गातून आली. हालेलुया. स्वर्गीय शांती आहे. आणि स्वर्गामध्ये दुःख नाही, स्वर्गामध्ये अश्रू नाही, स्वर्गामध्ये वेदना नाही, स्वर्गामध्ये कष्ट नाही, स्वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भांडण नाही, वादविवाद नाही, चढाईखोर नाही, भांडण नाही, त्याच्याबरोबर राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, व्यसन नाही, काही नाही स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये केवळ शांतता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिकडं बघावं तिकडे काय आहे? शांतता आहे, शांतता आहे, शांतता आहे, शांतता आहे, सौंदर्य आहे. तिथं विचित्र अशी एक सुद्धा गोष्ट नाही. तिथून येशू ख्रिस्त आला आणि ती शांती तुम्हाला मला देऊ केली. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या. आणि ती शांती देऊ केल्यानंतर आता शांती कोणाजवळ आहे? तुमच्या आणि माझ्याजवळ आहे. आणि म्हणून येशू मत्ती सुसमाचार 10वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. वाचा माझ्याबरोबर. मत्ती सुसमाचार 10वा अध्याय 12वं वचन. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा तुला शांती असो. हातात हात देऊन सांगा ना. प्रेज द लॉर्ड. पहिली मंडळी माहिती आहे तुम्हाला? पहिली मंडळी काय म्हणायची? ज्यावेळेस पण भेटायचे शालोम म्हणायचे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणायचे ते? शालोम म्हणायचे. शालोमचा अर्थ काय? तुला शांती असो. हालेलुया. जो शांतीचा देव आहे तो तुझ्याबरोबर असो. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा होतो शांतीचा देव कुणाबरोबर असो? तुझ्याबरोबर असो. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल शालोम म्हणताना बऱ्याच लोकांना, है ना? आपण प्रेज द लॉर्ड म्हणतो, शालोम म्हणणं हे खूप सुंदर गोष्ट आहे, कारण हे देवापासून आहे. बरेच लोक शालोम म्हणतात. आम्ही कधी 5-6 लोक भेटतो त्यावेळेस आम्ही शालोम म्हणतो एकमेकांना. आणि काही लोक बरेच अजून सुद्धा जुने लोक आहेत ते शालोम म्हणतात. आणि निश्चित अर्थाने आपण सुद्धा सवय लावली पाहिजे शालोम म्हणण्याची एकमेकांना, कारण येशूची ती आज्ञा आहे. येशूची काय आहे ती आज्ञा आहे. येशूने शिष्यांना पाठवताना असं सांगितलं की ज्या पण घरात तुम्ही पाय ठेवा त्या ठिकाणी काय म्हणा? या घरात शांती असो. हालेलुया. काय म्हणा? या घरात शांती असो. कारण शांतीची गरज आहे लोकांना. खूप दुःखात आहेत लोक, आजारात आहेत, समस्येत आहेत, भांडण तंट्यानं कंटाळले, घरामध्ये किरकिरने कंटाळले. त्यांना असं वाटतं की कुठून तरी शांती यावी, कुठून तरी आनंद यावा, कुठून तरी असं वाटावं की आता इथून पुढचं सगळे दिवस चांगले असतील असं वाटावं त्यांना. आणि शोधत आहेत लोक. पण तुम्ही घरात गेले नाही, तुमच्याजवळ जर शांती असेल तर परमेश्वर काम करेल तुमच्याजवळ. हालेलुया. बाजूला सांगा जे तुझ्याजवळ असेल तेच तू दुसऱ्याला देऊ शकतो. तुझ्याजवळ शांती नसेल तर दुसऱ्याला शांती नाही देता येणार.
तू वाईटाने भरलेला आहेस, देवाच्या आज्ञेने अवाज्ञेने भरलेस आणि तू म्हणजे दुसऱ्या घरात जाऊ शांती असो. आणि तो सैतान म्हणेल हा कसं फसवलंय याला, हात शांतीत नाहीये आणि दुसऱ्याला काही शांती देणार आहे. हा तुम्हाला शांतीत राहावं लागेल, सोबत तुम्हाला शांती मिळावी लागेल. यहोवा शालोम तुमच्या बरोबर असला पाहिजे तर तुम्ही तो दुसऱ्याला देऊ शकता. नाहीतर यहोवा शालोम तुमच्या बरोबरच नाहीये, तुम्ही शालोम म्हटल्याने काय फरक पडणार? शालोम म्हटल्याने काय फरक पडणार आहे? येशू ख्रिस्तांनी त्यांना सामर्थ्य देऊ केलं. माहिती तुम्हाला भूत काढण्यास सामर्थ्य, रोग बरे करण्यास सामर्थ्य, वेगवेगळ्या प्रकार सामर्थ्य, आणि मग त्यांना म्हटलं जा तुम्ही आता तुमच्या बरोबर काय आहे? सामर्थ्य, आणि तुमच्या बरोबर माझी शांती आहे. हालेलुया. आणि मग जा आणि मग काय म्हणा की ज्या पण घरात जाल त्यावेळेस म्हणा ह्या घरात शांती आहे. आणि बायबल तिथं स्पष्टपणे सांगितलंय जर ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला मिळेल, आणि जर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्या बरोबर परत येईल. प्रेज द लॉर्ड. मग तो दारुडा असू द्या, मारखोड असू द्या, भांडण करणारा असू द्या, भ्रष्टाचारी असू द्या, पापी असू द्या, व्यभिचारी असू द्या, काय पण करणारा असू द्या, तिथे घरात जाऊन म्हणा की ही शांती माझी शांती म्हणजे देवाने दिलेली या घरात शांती असो. आणि जर तो योग्य असेल, जर पश्चाताप केला, जर त्याने देवावर विश्वास ठेवला, जर देवाची आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतला, विश्वास ठेवला आणि तुमचं स्वागत केलं आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून जर तो त्याने पश्चाताप करून देवाला स्वीकारलं तर शांती राहील, नाही राहिली तर तुमच्या बरोबर परत येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने यहोवा शालोम हा तुमच्या बरोबर असेल तरच तुम्ही दुसऱ्याला देऊ शकाल, नाही तर तुम्ही देऊ शकणार. पहिली मंडळी वारंवार म्हणत होती, वाचा रोमकरास पत्र 16 अध्याय 20 वचन वाचलं तुम्ही. गलती 6:16 वाचा. गलती 6:16. इब्री 13:20 पण वाचलं ना. गलती 6:16 वाचलं. 6:16 वाचा वचन. जितके या नियमाने वागतील तितक्याबरोबर देवाच्या इस्रायलावर शांती व काय असो दया सोडली त्याने. शांती व दया असो. शांतीच्या शोधात येत लोक. आणि त्या ठिकाणी स्पष्ट पण लिहिलंय जितके या नियमाने वागतील, जितके कशाने वागतील? या नियमाने वागतील त्यांच्यावर कुणावर शांती असो? त्या सगळ्यांच्यावर शांती आणि दया असो. हे पौल म्हणाला गलती करायची मंडळीला. आणि त्याचप्रमाणे दुसरे थेसलोनिके 3:16 वचन ही वाचा 2-3 आणि मग त्याच्यानंतर आपण बंद करूया. 3:16 दुसरे थेसलोनिके 3:16. शांतीचा प्रभू हा सर्व प्रकारे तुम्हाला शांती देईल. सर्वांबरोबर असेल. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इफिस 6:23 मी वाचतो तुमच्यासाठी. इफिस 6:23 आणि तिथं पण तेच लिहिलेलं आहे शांतीच्या देवाविषयी आणि शांती प्रस्थापित करण्याविषयी दिले. देव पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही सगळी वचनं कशाला दर्शवतात? ज्या पण ठिकाणी ते गेले, इफिसकरांची मंडळी असेल, गलतीकरांची मंडळी असेल, थेसलोनिकेकरांची मंडळी असेल आणि वेगवेगळ्या करंथीकरांची मंडळी असेल, या सगळ्यांना पौलाने शांती देऊ केली. प्रेज द लॉर्ड. या सगळ्यांना काय देऊ केली? शांती देऊ केली. पत्रामधून त्याला शांती देऊ केली आणि त्याची शांती ही लोकांना तो वाटत राहिला, कारण पौलाबरोबर शांती होती. पौलाबरोबर शांती होती. यहोवा शालोम त्याच्याबरोबर काम करत होता आणि तोच यहोवा शालोम मंडळीमध्ये सुद्धा काम करत होता. हालेलुया. आणि ती शांती तुमच्या बरोबर पण आहे. आजपासून ती तुमच्या बरोबर असणार आहे. यहोवा शालोम तुमच्या बरोबर आहे आणि यहोवा शालोम तुमच्या बरोबर काम करताना तुम्हाला दिसेल. तो तुमच्या घरात काम करेल, तुमच्या जीवनात काम करेल, तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला स्वस्थता मिळेल आणि तुमच्या बरोबर इतरांना पण स्वस्थता देऊ इच्छितो. हालेलुया. शांती देऊ इच्छितो. तुमच्याकडे तुम्ही घरी गेल्यानंतर, तुम्ही भेटल्यानंतर, तुम्ही त्याला काहीतरी जाऊन सांगितल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की माझी समस्या सुटल्यासारखी वाटली. प्रेज द लॉर्ड. एका महिन्याने काम होणार आहे पण आजच परमेश्वर समस्या सोडवणार त्याची. हालेलुया. त्याला आजच हा विश्वास निर्माण होणार तुम्हाला भेटल्यानंतर की परमेश्वरानं माझ्या जीवनात काम करायला चालू केलेलं आहे. हालेलुया. बरेच विश्वासणारे आजकाल विश्वासणारे भेटतात, भरपूर भेटतात. विश्वासणारे इतर विश्वासणारे म्हणजे जे विश्वास ठेवत नाही त्यांना पण भेटतात आणि तिथं गेल्यानंतर काय करतात माहिती आहे? टीका करतात, निंदा करतात, मत्सर करतात, त्याचं उन्ह काढतात, एकाचं नाव काढतात आणि त्या माणसाविषयी 2 तास कात्याकूट करत बसतात. आज कोणी तुला शांती असो असं म्हणत नाही. बऱ्याच विश्वासणाऱ्यांचं मी ऐकलं आणि त्या विश्वासणाऱ्यांचं ऐकल्यानंतर एकच लक्षात येतं
की हा विश्वासणारा मला का भेटला, एवढं सांगा फक्त मला. आजपासून तुम्ही ज्यांना पण भेटा त्यांच्या समोर त्यांच्या हातात हात दिल्यानंतर प्रेज द लॉर्ड म्हटल्यानंतर म्हणा प्रभू शांती तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सुरुवातीपासूनच तुमच्या हे लक्षात येईल की मला ह्याला शांती द्यायची आहे, याचं डोकं फिरवायचं नाही, याच्या जीवनात टीका पेरायची नाही, या जीवनात निंदा पेरायची नाही, दुसऱ्या जीवनात द्वेष पेरायचा नाही, मला दुसऱ्या विषयीचं काय सांगायचं नाही. इथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं ना, कोणीतरी एखादा माणूस चुकतो त्यासाठी प्रार्थना करणं. हालेलुया. एखादा चुकत असेल, तुम्हाला असं वाटतं जगात कोणी परफेक्ट आहे? येशू ख्रिस्त सोडून कोणीच परफेक्ट नाही. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा कोणीही परफेक्ट नाहीये, कोणीही परफेक्ट नाही. जगातला कोणताही माणूस परफेक्ट नाही. आपण पती पत्नी एकमेकांसोबत राहतो, आपण परफेक्ट आहोत? हालेलुया. अहो 2 मन आहेत. किती मन आहेत? 2 मन आहेत. प्रभूनं काय सांगितलेलं माहिती आहे? एक शरीर होते, मन एक नाही होणार. नाही होणार. हा होणार नाही, बायबल मध्ये लिहिले ना, शरीर एक होईल, मन एक होत नाही. मन एक व्हायला 20-20 वर्ष जातात माणसं. खूप त्रास होतो, खूप कठीण. म्हणजे पती पत्नी एका घरात राहून जर वेगवेगळ्या विचारांचे आहेत, तर मग जगात माणसं हजारो करोडो लोक आहेत, मग वेगवेगळ्या विचारांचे नसतील का? निश्चित अर्थाने असतात. मी उदाहरण तुम्हाला दिलं. जगात खूप विचारांचे लोक आहेत, चुकणारी माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, आणि देवाची माणसं सुद्धा चुकतात. बरं, देवाची माणसं चुकतात. आणि म्हणून ज्या वेळेस पण तुम्ही भेटा, आज विश्वासणाऱ्यांची परिस्थिती मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की लोक भेटतात आणि काय करतात माहिती आहे? गोंधळ निर्माण करतात, दुसरं काहीही निर्माण करत नाही. शांती वाटणार असं कोणी नाही हो. शांती वाटणारा कोणी नाही. शांती वाटणारे तुम्ही आहात का? जर शांती वाटणारे नसाल तर तुमच्याजवळच ती नाही. बरं, प्रेज द लॉर्ड. तुमच्याजवळच ती नाहीये. जर तुमच्याजवळ, कारण बायबल काय सांगतात, तुमच्याजवळ जे आहे तेच तुम्ही द्याल ना दुसऱ्याला. तुमच्याजवळ जे नाही ते तुम्ही द्याल नाही. तुमच्याजवळ जे नाही ते तुम्ही नाही देऊ शकत. तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही देऊ शकता. हालेलुया. तुमच्याजवळ शांती आहे, तुम्ही द्या. तुमच्याजवळ आनंद आहे, तुम्ही आनंद द्या. तुमच्याजवळ दुःख आहे, तुम्ही दुःखच द्या. तुमच्याजवळ टीका आहे, तुम्ही टीकाच द्या लोकांना. तुमच्याजवळ वेदना आहे, तुमच्याजवळ वेदनाच द्या लोकांना. तुमच्याजवळ निंदा नानस्ती, तुम्ही निंदा नानस्तीच द्या लोकांना. तुमच्याजवळ सामर्थ्य सामर्थ्य द्या. तुमच्याजवळ आरोग्य आहे, तुम्ही आरोग्य द्या. प्रेज द लॉर्ड. तुमच्याजवळ शांती आहे, तुम्ही शांती द्या. तुमच्याजवळ शांती नाही, तुम्ही शांती नाही देऊ शकत, कोणालाच नाही देऊ शकत. आणि म्हणून जाल ना विश्वासणाऱ्यांना भेटत, अविश्वासणाऱ्या भेटत, त्याला असं वाटलं पाहिजे की शांतीच्या माणसाला भेटतो. आज लोक शोधतायत शांतीच्या माणसाला, शोधतायत. लोकांना शांती हवी आहे, खूप गरजेची आहे त्यांना असं वाटतं कुणीतरी मला येऊन सांगावं, माझ्या जीवनातली समस्या दूर करावं, कोणीतरी मला शांतीचा मार्ग सांगावा. आणि असं नाहीये की फक्त गरीबाला शांतीची गरज आहे, नाही. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला सुद्धा शांतीची गरज आहे. पण त्याला आपल्याला असं वाटतं खूप मोठ्या कारमध्ये बसलाय म्हणजे खूप सुखी असेल. नाही नाही नाही, अजिबात नाही. असं जर असते ना तर फिल्म इंडस्ट्रीतले लोक बरेचसेच जे 7व्या नंबरचे श्रीमंत आहेत, म्हणजे जगात 7 नंबरचा ज्याला 7 नंबरचा तो सुंदर मनुष्य आहे, म्हणजे त्यासारखा सुंदर भारतात बरेच लोक आढळणार आहेत. असा सुंदर मनुष्य अजून सुद्धा अविवाहित आहे. त्याला अजून बायको भेटली नाही. का भेटली नाही माहिती? स्वस्थता नाही, सुस्थता नाही, एकटे पडतात ते. असे कितीतरी लोकांची उदाहरण तुम्हाला माहिती असतील की त्यांच्या जीवनात ते मरताना एकटे होते. त्यांना लोक आयकॉन म्हणतात, पण ते एकटे होते. त्यांना पाणी देणारा मरताना सुद्धा कोणी नव्हतं. त्यांना स्वस्थता नव्हती. पैसा भरपूर होता पण स्वस्थता नव्हती. ज्याला सगळे अवॉर्ड मिळाले, जी अभिनेत्री, हॉलिवूडची अभिनेत्री, तिने आत्महत्या केली माहिती तुम्हाला. खूप मोठे मेरी क्रॉस काही नाव, मी नाव विसरलो, मला माहिती नाही. पण एक अभिनेत्री होती की तिने आत्महत्या केली. मायकल जॅक्सनला तुम्ही सगळेजण ओळखता, पण त्याला स्वस्थता नव्हती. माहिती तो सतत कोणत्या भीतीमध्ये असायचा, मला आजार पकडेल. हातात हात एखाद्याचा दिला ना तर 10 वेळा तो सॅनिटायझर लावत होता, वेगवेगळा हात धुत होतो वारंवार एखाद्याला. त्यांनी 50 डॉक्टर ठेवले होते. असं किती डॉक्टर ठेवले होते? प्रत्येक पार्टसाठी वेगळा डॉक्टर होता. पण असा व्यक्ती अकाली मरण पावला. अकाली. कितीतरी प्लास्टिक सर्जरी, कितीतरी ऑपरेशन ते झाले, कितीतरी काय त्यांनी केलं. सगळं काही जगातल्या सगळे संपत्ती तयार होती.
हजारो करोड रुपये त्याच्याकडे होते. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तो मेला होता त्यावेळेस गुगल हँग झाला होतं 24 तासासाठी. इतकं शोधलं गेलं होतं, इतके लोक प्रेम करत होते त्याच्यावर. आणि इतकं प्रेम करणारा माणूस स्वस्थता नव्हती त्याच्याजवळ. इतकं सगळं काय होतं पण त्याजवळ काही शांती नव्हती. हालेलुया. शांतीची गरज आहे लोकांना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ती देणारे आहात का? आपण शांतीची लोक आहोत. माहिती तुम्हाला, आपण येशूवर विश्वास ठेवतो ना, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये. कारण बायबल सांगतं येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार. हालेलुया. येशू ख्रिस्त काय आहे? शांतीचा राजकुमार. आणि शांतीचा राजकुमार तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो. ही किती मोठी गोष्ट आहे माहिती तुम्हाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते तुम्हाला लोकांना फुकट देऊ करता येईल. फुकट देऊ शकता. फुकट जाऊन लोकांना भेटू शकता, बोलू शकता तुला शांती असो, चालो तुला शांती असो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर तुमच्याजवळ असेल ना तर 100% त्याला मिळणार. चुकणार नाही परमेश्वर, द्यायला चुकणार नाही परमेश्वर. कारण जर तुम्ही म्हणाला फक्त बोलायचंय, प्रार्थना नाही करायची त्या ठिकाणी, तिथं काय लिहिले माहित आहे मत्ती सुवर्तमानात 10व्या अध्याय 12 वचनामध्ये की फक्त काय करायचंय? बोलायचंय. आणि बोलल्यानंतर शांती मिळणार आहे. प्रार्थना करायची नाही, प्रार्थना नंतरचा भाग आहे. पण तुम्हाला फक्त जाऊन बोलायचंय आणि बोलल्यानंतर शांती मिळणार आहे. 4 घरात हे होऊ शकतं. हालेलुया. उगीच जा लोकांच्या घरी म्हणा या घरात शांती असते. प्रेज द लॉर्ड. हा मनुष्य गेला, थोडासा फराळ खाऊन गेला पण शांती आली होतो आले. प्रेज द लॉर्ड असं म्हणलं पाहिजे लोक. ठीक आहे, परत त्याला बोलूया चहा प्यायला. तुम्हाला बोलवलंच आहे. हालेलुया. तुम्ही जाण्याने शांती आहे ना. हालेलुया. तुम्ही जाण्याने यहोवा शालोम काम करायला चालू करा. त्या जगातून शांती काढून घेतली जाईल. माहिती आहे तुम्हाला. ती काढून घेण्यापूर्वी मिळवावर. प्रकटीकरण पुस्तक 6वा अध्याय 4थं वचन, शेवटचं वचन वाचून बंद करू. 6वा अध्याय 4थं वचन. तेव्हा दुसरा घोडा निघाला, तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. हालेलुया. शांती काढून घेतली जाईल. शांतता हरण करण्यासाठी देवदूत पाठवणार परमेश्वर. आणि शांतता हरण केली जाईल आणि त्यांना प्रवृत्त करायचं एकमेकांचं. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो होतो की शेजारी शेजाऱ्यावर आक्रमण का करत नाही माहिती? देवाने शांतता ठेवली म्हणून आक्रमण करत नाही. पण एक काळ असा पण येणार आहे की शेजारी शेजाऱ्याला मारेल. माणसं दुसऱ्याचं मूल शिजवून खातील, तर खायलाच काय नसेल. बायबल असं पण सांगतं स्वतःच मूल शिजवून खातील. इतकी परिस्थिती भेटली. येशू ख्रिस्त येऊन गेल्यानंतर मंडळीचं उचललं जाण्यावर तो काळ आहे. मंडळी आहे तोपर्यंत शांतता आहे. मंडळी गेली की शांतता ह्या जगातून निघून गेली म्हणून त्या तिथून पुढे शिक्के फोडले जाणार आहेत. तिथून पुढे शांतता काढून घेतली जाणार आहे. तिथून पुढे जगात अशांतता निर्माण होणार आहे. आणि इतकी भयानक अशांतता असेल की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही. विचार पण नाही करू शकत. समोरचा माणूस मुद्दाम म्हणून काड्या अंगावर घालणार लोकांच्या, मुद्दाम म्हणून मारणार लोकांना. एखादा पिस्तूल घेऊन जाणार सगळ्यांना उडवणार. आपण म्हणतो ना एखादी अतिरेकी उडवत जातो. पण त्या काळात तिथं ज्यावेळेस येशू येऊन जाईल ना, मंडळी उचलली जाईल ना, त्या काळात घरोघरी गल्लोगल्ली अशी माणसं फिरत असतात. कारण शांतता निघून जाईल. आणि शांतता ज्यावेळेस निघून जाईल त्यावेळेस हे सगळं होणार. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे? यहोवा शालोमशी आपलं नातं जोडायचं आहे. यहोवा शालोमशी आपल्याला जोडायचं आहे आणि लोकांना पण यहोवा शालोम द्यायचं आहे. हालेलुया. आणि प्रभू करून तुम्हाला यहोवा शालोम लोकांना देण्यासाठी यहोवा शालोम तुमच्या कुटुंबात तुमच्या जीवनात काम करत राहतो. आणि तुम्ही ज्या पण ठिकाणी जाल त्यांना की या घरात शांती असो, या व्यक्तीबरोबर शांती असो. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो. या आपण